जय शिवराय मित्रांनो, शौर्यगाथा चॅनलवर आपण शिवाजी सावंत लिखित छावा कादंबरीचे वाचन करत आहोत। मागील व्हिडिओमध्ये आपण बघितले की शृंगारपूरचे पिलाजी शिर्के यांची कन्या राजऊ आणि शंभू बाळांचा विवाह संबंध गडावर पक्का करण्यात आला आहे। तसेच नानीबाई शिवाजी महाराजांच्या लेक ही गणोजी शिर्के यांना देऊन साटेलोटेचा संबंध पक्का झालेला आहे। दोन्ही नवरी मुलींच्या तोंडात साखर देऊन साखरपुडा झालेला आहे आणि आता महाराज लग्नाच्या तयारीला लागलेले आहे। यापुढील आपण भाग कंटिन्यू करूया। जरी शैल्याच्या गाठीने जखडबंद झालेल्या राजऊंना पाठीशी घेऊन शंभूराजे आबासाहेबांच्या आशीर्वादासाठी खाली वाकले। राजांच्या रक्तसतेज पायांच्या सडक बोटांना हात लावून तो शंभूराजांनी आपल्या टोपावरून मागे नेला। आपल्या मुंडवळ्या मंडित कपाळ शंभूराजांनी आबासाहेबांच्या पायावर टेकविले। त्या स्पर्शाने राजांचे उभे अंग मोहरून उठले। पायधूळ घेणाऱ्या बाळराजांच्या आणि सुनबाईंच्या मस्तकावर तळहात ठेवून राजे हलकेच पुटपुटले, औक्षवंत व्हा, यशवंत व्हा। झुकते होऊन राजांनी त्या दोघांना हळुवार उठते केले। लग्नसाज घेतलेल्या टोपाच्या वळीत निसटत्या अक्षदा अडकलेल्या शंभूराजांच्याकडे राजे दर्पणात बघितल्यासारखे बघू लागले। त्यांच्या मनाच्या तळबट्टातून सईबाईंची सावळी मुद्रा उसळून वर आली। त्यांचे शेवटचे बोल राजांच्या कानात घुमून उठले, आमचे शंभूबाळ एकला जीव पदरी घातला। आणि राजे क्षणभर स्वतःला हरवल्यासारखे नवरदेव शंभूबाळांना बघतच राहिले। खाली मान घातलेल्या राजऊंच्याकडे बघताना राजांच्या मनात विचार येऊन गेला, सई एकला जीव म्हणून बाळराजांना आमच्या हवाली करताना ना तुमच्या ध्यानीमने आले ना आमच्या, की एकट्या जीवाचा पायमाग घेत आणखी ऋणानुबंध असलेले जीव यायचेच असतात। आता यांना मनभर उदंड आशीर्वाद द्या। जेवढे हलक्या हाताने ते छातीवरच्या कवड्यांना कुरवाळीत आले होते, तेवढ्याच हलक्या हातांनी त्यांनी शंभूराजे आणि राजऊ यांचे खांदे थोपटले। रात्री सजल्या घोड्यावरून दोन्ही नवरदेवांची वाजत गाजत वरात निघाली। रणहलग्यांच्या तालावर कसबी पट्टेकरी हात फिरवीत वरातीसमोर चौक करू लागले। लेझिमांचे ताफे खेळी करत नाचत चालले। वधूवरांवर सोनमोहरांचा सत्का उधळला जाऊ लागला। उखळ्यांचे बार दणदणू लागले। मध्यरात्रीनंतर देवदर्शन करून वराती परतल्या। गृहप्रवेश करणाऱ्या शंभूराजांची वाट हात पसरते करून सखूबाईंनी रोखून धरली। आपल्या बंधुराजाला त्यांनी रक्ताची आठवण देण्यासाठी सवाल टाकला, बोला तुमची मुलगी आमच्या घरी द्याल? शंभूराजे गोंधळले। नेताजींनी त्यांना कानाशी तोंड नेऊन कुजबुजत त्यांना तोड सांगितली। शंभूराजे हसत सखूबाईंना म्हणाले, आली आमच्या घरी तर देऊ तुमच्या दारी। सखूबाईंनी वाट सोडली। शंभूराजेंनी उंबरठा पार केला। त्यांच्या मागून खालच्या मानेने चालणाऱ्या राजऊंनी डावा पाय पुढे सरसा करीत उंबरठ्यावरचे शिग भरले मावळी तांदळाचे माप लवणते केले। भोसल्यांच्या उंबरठ्यात दाणे रास पसरली। सुनबाई म्हणून लक्ष्मीच्या पायांनी राजऊंनी गृहप्रवेश केला। कुलदैवतेचे दर्शन घेऊन वधूवरांनी गणपती पूजन केले। तांदूळ पसरलेले एक सुवर्णी तबक शंभूराजांच्या सामने आणण्यात आले। नव्या सुनबाईंचे नाव काय ठेवावे याची चर्चा झाली। जिजाबाईंच्या महलातून वर्दी आली की आमच्या नातसुनाबाईंचे नाव यशोदा ठेवा। प्रभाकर भट्ट राजोपाध्यायांनी शंभूराजांच्या बोटातील अंगठी उतरून ती त्यांच्याच हाताच्या चिमटीत दिली आणि त्यांचा हात आपल्या हातात धरून तबकातील तांदळाच्या समृद्ध पडद्यावर अंगठीने नाव रेखले, यशोदा। सारे लग्नविधी आटोपलेले शंभूराजे आपल्या संगती राजऊंना घेऊन जिजाबाईंच्या महली दर्शनासाठी गेले। जिजाबाईंच्या पाठीशी धाराऊ उभी होती। भरल्या डोळ्यांनी जिजाऊ आपल्या लग्नसाज घेतलेल्या बाळराजांच्याकडे नजरजोड बघतच राहिल्या। पुढे होऊन शंभूबाळांनी थोरल्या आऊसाहेबांच्या पायांवर मस्तक टेकवले। राजऊंनी आपल्या मळवटीचे आडवे कुंकू आईसाहेबांच्या पायांना भिडविले। बाळराजे आणि राजऊंना वर उठते करून आवेगाने बिलगते घेताना जिजाऊंना आपल्या स्वारींची याद आली। राजऊंची हनवटी वर उचलून जिजाबाई जबानभर मायेने म्हणाल्या, येसू
राजेहूंनी मान उचलून आऊसाहेबांच्याकडे बघितले. केवढे तरी अमाप माया त्यांना जिजाऊंच्या शांत डोळ्यात दिसत होती. बाळराजांच्या पाठीवर हात फिरवत जिजाबाई म्हणाल्या, शंभू बाळ, धाराबाईंचे पाय शिवा. ते ऐकताना गलबून गेलेली धाराऊ बोलून गेली, माझं कशाला जी. तरीही पुढे होऊन राजेहूंनी धाराऊंच्या पायांना हात लावून तिला नमस्कार केला. त्यांना वर उठून त्यांच्या कानशिलावरून बोटं फिरवून ती आपल्या कानशिलांजवळ नेत कटकन मोडताना धाराऊने आशीर्वाद दिला, भेस व्हावा माझ्या वासरांनो. शिर्क्यांच्या राजसराजेहू आता भोसल्यांच्या यशवंत यशोदा झाल्या होत्या. जिजाबाईंनी मायेनं येसू म्हणून हाक घालताच यशोदेच्या येसूबाई झाल्या होत्या. दर्शन घेऊन महलाबाहेर पडणाऱ्या शंभूराजांच्या डोळाभर बघताना शहाजीराजांच्या आठवणीने जिजाबाईंच्या मनी एक विचार येऊन गेलाच. बाळराजे, तुम्ही तुमच्या थोरल्या महाराजा साहेबांच्या सारखेच दिसता, पण ते जसे आपल्या कबिल्याला आम्हाला पाठमोरे झाले तसे तुम्ही कधी पाठमोरे होऊ नका. आमच्या येसूबाईंना कधी अंतर देऊ नका. गडावरच्या टाक्यात पोहणीस पडणे सोपे आहे, पण संसाराच्या भवसागरात तरते राहणे कोण दमछाकीचे आहे. आई अंबा त्यासाठी तुमच्या हाती बळ देईल. श्री साब त्यासाठीच तुम्हाला हिम्मत बंद करील. आज आपण इथेच थांबूया. आज आपण बघितले की गडावर शंभूराजे आणि राजेहू यांचा विवाह सोहळा अगदी थाटामाटात संपन्न झालेला आहे. त्याचे खूप सुंदर वर्णन येथे आपण बघितले. शंभूराजे आणि राजेहू सगळे रीतिरिवाज पूर्ण करून गृहप्रवेश करतात. त्याचवेळी रिवाजाप्रमाणे राजेहूंचे नाव यशोदा ठेवले जाते. जिजाऊ राजेहूंना येसू म्हणून संबोधतात आणि तेव्हापासूनच राजेहू या स्वराज्याच्या राणी येसूबाई होतात. आजचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंटमध्ये जय शिवराय नक्की लिहा, व्हिडिओ शेअर करा आणि शौर्यगाथा चॅनलला सबस्क्राईब करा. मागील व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा. जय शिवराय, जय शंभूराजे.